पुण्यामध्ये एका मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरच्या 9 जणांना चिरडलं। हा भीषण अपघात झालाय आणि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे। इतर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि या भीषण अपघातात जखमी झालेले सर्व कामगार आहेत। रविवारी रात्री ते अमरावतीहून पुण्यामध्ये कामासाठी आले होते आणि फुटपाथवरती एकूण 12 जण झोपले होते। इतर फुटपाथच्या शेजारच्या झोपड्यांमध्ये ते झोपले होते आणि मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। आम्ही केव्हा आलतो नाही इथं पुण्याला, काल आलो आम्ही। म्हणजे 1 वाजता उतरलो गाडीवरून अमरावती आझादीवरून। मग 1 वाजता उतरल्यानंतर जेवण खावण केलं आम्ही, संध्याकाळपर्यंत बसलो। मग जेवण खावण करून झोपलो। मग झोपल्यावर आता झोप येऊन गेली आम्हाला। मग ते भडंग 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 करत येऊन राहिला ट्रक। आम्हाला काही मालूम नाही। माझे जवळ असं डिवायडरवर झोपले होते 5-6 जण, त्या 5-6 जणांवरून त्यानं ट्रकच नेऊन टाकला। बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडलंय। वाघोलीतल्या केसनन फाट्यावर हा भीषण अपघात झालाय आणि भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलंय। यापैकी 9 पैकी तिघांचा मृत्यू झालाय आणि 6 गंभीर असल्याचं कळतंय। मृतांमध्ये 2 बालकं तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। पुण्यामध्ये हा भीषण अपघात झालाय। मद्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडल्याची ही घटना घडलीय। फुटपाथवरील 9 जणांना चिरडण्यात आलंय आणि या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, हा अपघात नेमका कसा झाला आणि या संदर्भात काय अपडेट? वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज पुन्हा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचतोय का आपण पाहूयात। वैभव, माझा आवाज येतोय? येतोय। वैभव, हा अपघात नेमका कसा झाला, काय अपडेट? मद्यधुंद डंपर चालक जो आहे त्यानं रात्री 1:30 वाजेच्या सुमारास केसनन फाट्याजवळ हा सगळा अपघात जो आहे तो केलेला आहे। मद्यधुंद होता हा डंपर चालक जो आहे तो, आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या साधारण 10 ते 12 कामगारांवरती, जे कालच रविवारी अमरावतीहून कामाच्या शोधासाठी पुण्यामध्ये आलेले होते आणि रस्त्याच्या कडेला ते झोपलेले होते। तिथे झोपलेले असताना केसनन फाट्याहून जाणाऱ्या या डंपर चालकाचा ताबा जो आहे तो डंपरवरचा सुटला, तो मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना, आणि त्यानं या 10 ते 12 जणांच्या अंगावरून हा डंपर जो आहे तो नेला। डंपर खाली त्यांना चिरडल्यावरती 3 जणांचा जागेवरच तिथे जीव गेला, ज्याच्यामध्ये 2 जण ही लहान चिमुकली आहेत त्याच्यातली, आणि आणखी 6 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेत। त्यांना ससून रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे। त्यापैकी 3 जणांची प्रकृती ही अजून चिंताजनक आहे। त्यामुळे मृतांचा आकडा जो आहे तो या अपघातामध्ये वाढण्याची शक्यता आहे। जो चालक आहे त्याला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। कामाच्या शोधासाठी आलेल्या या कामगारांवरती या अशा पद्धतीनं डंपरच्या रूपानं काळाचा घाला आलाय। खरंय वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरील 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे। या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश असल्याचंही कळतंय। इतर 6 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता अशी प्राथमिक माहिती आहे आणि या भीषण अपघातात जखमी झालेले सर्व कामगार आहेत। रविवारी रात्रीच ते अमरावतीहून पुण्यामध्ये कामासाठी आले होते। या फुटपाथवर एकूण 12 जण झोपले होते, तर इतर फुटपाथच्या शेजारील झोपडीमध्ये झोपले होते। मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। पुण्यामध्ये एका मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरच्या 9 जणांना चिरडलं। हा भीषण अपघात झालाय आणि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे। इतर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि या भीषण अपघातात जखमी झालेले सर्व कामगार आहेत।
रविवारी रात्री ते अमरावतीहून पुण्यामध्ये कामासाठी आले होते आणि फुटपाथवरती एकूण 12 जण झोपले होते. इतर फुटपाथच्या शेजारच्या झोपड्यांमध्ये ते झोपले होते आणि मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. आम्ही केव्हा आलतो नाही इथं पुण्याला. काल आलो आम्ही, म्हणजे 1 वाजता उतरलो गाडीहून अमरावती आझादीवरून. मग 1 वाजता उतरल्यानंतर जेवण खावण केलं आम्ही. संध्याकाळपर्यंत बसलो. मग जेवण खावण करून झोपलो. मग झोपल्यावर आता झोप येऊन गेली आम्हाला. मग ते भडन 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 करत येऊन राहिला ट्रक. आम्हाला काही मालूम नाही. माझे जो बाई असं डिवायडरवर झोपले होते 5-6 जण, त्या 5-6 जणांवरून त्यानं ट्रकच नेऊन टाकला. बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी. पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडलंय. वाघोलीतल्या केसनन फाट्यावर हा भीषण अपघात झालाय आणि भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलंय. यापैकी 9 पैकी 3 मृत्यू झालाय आणि 6 गंभीर असल्याचं कळतंय. मृतांमध्ये 2 बालकं तर 3 प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यामध्ये हा भीषण अपघात झालाय. मद्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडल्याची ही घटना घडली आहे. फुटपाथवरील 9 जणांना चिरडण्यात आलंय आणि या अपघातात 3 मृत्यू झालाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, हा अपघात नेमका कसा झाला आणि या संदर्भात काय अपडेट? वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज पुन्हा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचतोय का, आपण पाहूयात. वैभव, माझा आवाज येतोय? येतोय. वैभव, हा अपघात नेमका कसा झाला, काय अपडेट? मद्यधुंद डंपर चालक जो आहे त्यानं रात्री 1:30 वाजेच्या सुमारास केसनन फाट्याजवळ हा सगळा अपघात जो आहे तो केलेला आहे. मद्यधुंद होता हा डंपर चालक जो आहे तो, आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या साधारण 10 ते 12 कामगारांवरती, जे कालच रविवारी अमरावतीहून कामाच्या शोधासाठी पुण्यामध्ये आलेले होते आणि रस्त्याच्या कडेला ते झोपलेले होते. तिथे झोपलेले असताना केसनन फाट्याहून जाणाऱ्या या डंपर चालकाचा ताबा जो आहे तो डंपरवरचा सुटला. तो मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना आणि त्यानं या 10 ते 12 जणांच्या अंगावरून हा डंपर जो आहे तो नेला. डंपर खाली त्यांना चिरडल्यावरती 3 जणांचा जागेवरच तिथे जीव गेला, ज्याच्यामध्ये 2 जण ही लहान चिमुकली आहेत त्याच्यातली, आणि आणखी 6 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेत. त्यांना ससून रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे. त्यापैकी 3 जणांची प्रकृती ही अजून चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा जो आहे तो या अपघातामध्ये वाढण्याची शक्यता आहे. जो चालक आहे त्याला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. कामाच्या शोधासाठी आलेल्या या कामगारांवरती या अशा पद्धतीनं डंपरच्या रूपानं काळाचा घाला आलाय. खरंय. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी. पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरील 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 3 जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश असल्याचंही कळतंय. इतर 6 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता अशी प्राथमिक माहिती आहे आणि या भीषण अपघातात जखमी झालेले सर्व कामगार आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावतीहून पुण्यामध्ये कामासाठी आले होते. या फुटपाथवर एकूण 12 जण झोपले होते तर इतर फुटपाथच्या शेजारील झोपडीमध्ये झोपले होते. मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. पुण्यामध्ये एका मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरच्या 9 जणांना चिरडलं. हा भीषण अपघात झालाय आणि यामध्ये 3 जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. इतर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि या भीषण अपघातात जखमी झालेले सर्व कामगार आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून पुण्यामध्ये कामासाठी आले होते आणि फुटपाथवरती एकूण 12 जण झोपले होते. इतर फुटपाथच्या शेजारच्या झोपड्यांमध्ये ते झोपले होते आणि मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. आम्ही केव्हा आलतो नाही इथं पुण्याला.
काल आलो आम्ही म्हणजे 1 वाजता उतरलो गाडीहून अमरावती आझादीवरून